शहापूर परिसरात जुन्या वादातून एका व्यावसायिकाला अडवून धमकावल्याची आणि त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत इस्माईल मुसा शेख वय 48 वर्षे, व्यवसाय व्यापार, राहणार मलाबादे चौक, शहापूर यांनी फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल कोंडिबा सावंत, राहणार तुळजाभवानीनगर तारदाळ आणि अविनाश सुहास पाटील, राहणार लक्ष्मीनगर तारदाळ तसेच 2 अनोळखी इस्मांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही घटना दिनांक 31 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास लोटस पार्क कमानीजवळ घडली। फिर्यादी इस्माईल शेख हे त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले। आरोपींनी पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून फिर्यादीस शिवीगाळ केली व तक्रार मागे घे अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली। त्यानंतर 2 अनोळखी इस्मांनी लाकडी दांडा व लोखंडी पाईप हातात घेऊन फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न केला। जीवाच्या भीतीने फिर्यादी घटनास्थळावरून पळून गेले। दरम्यान आरोपींनी फिर्यादीची दुचाकी तोडफोड करून मोठे नुकसान केले। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहिते करीत आहेत।